Okay, now we take the next problem. Now a semicircular portion of diameter 40 centimeter is cut from a plate 4 centimeter by 8 centimeter as shown in figure. O is the center of semicircle. Find I6 and Iyy. Okay, now I draw the figure. So in last lecture we have solved the two problems. First is the from a rectangle we remove a square, and the second problem is from a rectangle we remove a circle. Now this is a rectangle A, B, C, D. Dimensions are 4 centimeters by 8 centimeters. And from this rectangle, a semicircular portion is cut off. O is the center of semicircle and the radius is 2 centimeters. Diameter is 4 centimeters. Okay. So that means we have to calculate moment of inertia of this remainder about the centroidal axis. म्हणजे कधीही म्हटलं की फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे आपल्याला फर्स्ट काय करायला पाहिजे सेंट्रॉइड लोकेट करायला पाहिजे. सो अगेन द सेम प्रोसिजर. बॉटम मोस्ट लाइन इज एक्स एक्सिस, extreme left line is your y axis. Divide the composite figure into basic figures. So here the complete figure is rectangle and the cutout figure is semicircle. Third is the area. Area of rectangle 4 centimeter by 8 centimeter. Area of semicircle. Circle area pi square divided by 2 for semicircle. So radius is 2 by 2. So A2 is 6.28 centimeter square, not 4. आता तिसरी स्टेप काय? Locate the centroid of each individual figure. म्हणजे रेक्टँगलचा कुठे असतो? Intersection of the diagonals. So this one is your G1. हे डिस्टन्स किती आहे बघा? हे डिस्टन्स आहे तुमचं 2 सेंटीमीटर d by 2 आणि हे वर्टिकल डिस्टन्स आहे d by 2 म्हणजे 4 सेंटीमीटर. आता सेमी सर्कलचा सेंटर कुठं असतो? या सेंटरच्या वरती. हे किती डिस्टन्स असतं? 4r by 3 pi आणि हे वर्टिकल डिस्टन्स किती असतं? रेडियस r. आता x bar y bar. So x1 x2. x1 म्हणजे काय? x1 x2 both are horizontal distances. कुठून घ्यायचे? y axis पासून कुठपर्यंत? फर्स्ट सेंट्रोइड पर्यंत x1, सेकंड सेंट्रोइड पर्यंत x2. म्हणजे ह्या y axis पासून इथपर्यंत हे झालं तुमचं x1 आणि इथून इथपर्यंत हे झालं तुमचं x2. So x1 is 2 centimeter and x2 is 4r by 3 pi. 4 radius आहे 2 by 3 pi. So x2 is 0.85 centimeter. So x bar is a1 x1 minus a2 x2 upon a1 minus a2. So 32 into 2 minus 6.28 into 0.85 divided by a1 minus a2. So x bar is, value of x bar is 2.28 centimeter. Similarly, we calculate y1 y2. आता हे y1 y2 काय? तर व्हर्टिकल डिस्टन्सेस आहे. कुठून येणार? एक्स ऍक्सिस पासून. सो एक्स ऍक्सिस पासून फर्स्ट सेंट्रॉइड म्हणजे y1 आणि एक्स ऍक्सिस पासून हा सेकंड सेंट्रॉइड हा झाला तुमचा y2. सो y1 किती आहे? 4 आणि y2 किती येईल बघा. आता हे टोटल आहे 8 सेंटीमीटर. त्याच्यातून हे एवढं डिस्टन्स गेलं म्हणजे 2 म्हणजे राहिले किती? 6 सेंटीमीटर. तुम्हाला खालून जरी जायचं असेल तरी हे 4 + 2 दॅट इज 6. So y bar a1 y1
minus 8 y2 upon a1 minus a2. So a1 32, y1 4 minus 6.28 into 6 divided by a1 minus a2. So y bar is equal to, answer is 3.51. Okay, now locate this value in your figure. आता या व्हॅल्यू आपण दाखवून घेऊ सेंट्रोइड. x बार आहे 2.28. आता इथपर्यंत 2 आहे म्हणजे हे झालं तुमचं 2.28. हा झाला तुमचा मेन सेंट्रोइडल ऍक्सिस आणि हे डिस्टन्स आहे तुमचं x बार, दॅट इज 2.28. आता y बार आहे 3.51. इथपर्यंत 4 आहे, आपला त्याच्यापेक्षा थोडा कमी आहे. सो खाली दाखवूया थोडा. हा तुमचा मेन सेंट्रोइड x 3.1. Now let us calculate x1 minus x2. म्हणजे काय केलं बघा, आपल्याला हा तुमचा मेन सेंट्रोइडल ऍक्सिस आहे x. आता आपल्याला हा तुमचा 1 आहे, हा इथून इथे ट्रान्सफर करायचा आहे x1 आणि हा वरचा आहे इथून खाली ट्रान्सफर करायचा x2. कसा ट्रान्सफर करायचा? बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके, सो x1 कॅल्क्युलेट करूया बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. IG प्लस AH स्क्वेअर. आता IG म्हणजे रेक्टँगल साठी BD क्यूब बाय 12, एरिया B इंटू D आणि H काय? आता बाय इकडे x आहे म्हणजे इकडे y असणार. y बार मायनस 1 साठी म्हणजे y1. फिगर मध्ये समजून घ्या. आता ही मेन सेंट्रोइडल ऍक्सिस आहे तुमची आणि इथून घेतोय म्हणजे हे H आहे. कसं घेणार बघा, इथून इथपर्यंत y बार आणि इथून इथपर्यंत y1. सो y बार मायनस y1. आता B किती आहे? 4. B आहे 8 प्लस B इंटू D. y बार आहे 3.51 मायनस 4 स्क्वेअर. सो Ix1 बघा किती येते Ix1. Ix1 आहे 178.35 centimeter to the power 4. Now let us calculate Ix2 again by using parallel axis theorem. आता IG काय आहे? सेमी सर्कल साठी काय येणार? 0.11 r⁴ by 8 प्लस एरिया r² by 2 आणि इथे काय येणार? y बार मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करूयात आपण. 0.11 r आहे आपला 2 प्लस 2 y बार 3.51 मायनस y2 होता आपला 6. सो Ix2 is, and the answer is 45.22 centimeter to the power 4. आणि मेन Ix काय काढणार आपण? Ix1 मायनस Ix2. आता मी इथेच लिहिते. There is no space, so I write here only Ix1 minus Ix2, and the answer is 133.13 Ix 133.13 centimeter to the power 4. So this is the answer for moment of inertia about horizontal centroidal axis. Now let us calculate. No, the formula get changed. Pi by 8 to the power 4. Let us check this formula again.
Okay, now next step is calculate IYY. IYY. IYY चं काय येईल? IYY1 minus IYY2. कॅल्क्युलेशन थोडं लेंदी आहे. हे सगळ्या कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा. IYY is equal to IYY1 minus IYY2. So IYY1 or rectangle by using parallel axis theorem. So DB cubed by 12 area. Now what about h? इकडे y म्हणजे इकडे x. So x bar minus x1. B आहे 8 4 cube by 12 plus B into D 4 into 8. x bar किती होतं आपण काढलेलं? x bar चा आन्सर किती होतं? 2.28. 2.28 minus x1 किती होतं? 2. So IYY1 is आन्सर आहे 45.18 सेंटीमीटर टू द पॉवर 4. आता IYY2 that is IG plus AX square. आता IG आता हा फॉर्म्युला आता पहा हा इथला आहे हा इथून इथे ट्रान्सफर करायचा आपल्याला IYY2 आणि हा होता तो इथून इथे ट्रान्सफर केला होता आपण. आता याचा फॉर्म्युला काय? 0.11 r raised to 4 plus area r square by 2 and h x bar minus x2. म्हणजे आपल्याला ह्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स हवं होतं h. हे आहे आपलं x bar आणि हे होतं आपलं x2. हो इथलं नाही हा इथलं हवं आपलं. म्हणजे हे x bar आणि हे x2. तर 0.11 r आहे आपलं 2 plus pi 2 square x bar आहे 2.28 आणि x2 आपलं आलं होतं 0.85. So IYY2 and the answer is 14.6 centimeter to the power 4. So calculate IYY. That is IYY1 minus IYY2. So subtraction of these two is 30.58 centimeter to the power 4. So procedure of all the problems remain same. सेंट्रॉइड ऍक्सिसला काढा म्हटलं की आधी काय करायचं? सेंट्रॉइड काढून घ्यायचा. का सेंट्रॉइड काढून घ्यायचा? कारण सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे काय? तर जो ऍक्सिस सेंट्रॉइड मधून पास होतो. सो हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिस and vertical centroidal axis. So we have to locate first centroid and then by using parallel axis theorem we transfer the moment of inertia. Now the next problem is now we take the next problem. आता काय दिले बघा. आता काय केलं आपण कशामधून? एका रेक्टँगल मधून सेमी सर्कल रिमूव्ह केलं होतं. आता काय बघा. A rectangular hole is made in a triangular section. Determine MI of the section at the base. आता त्यांनी दिलं एक ट्रायंगल. आता ह्या ट्रायंगल मधून त्यांनी एक रेक्टँगल कट केलाय किंवा रिमूव्ह केलाय असं. आणि हा जो राहिलेला पोर्शन आहे दिस पोर्शन वी हॅव टू लोकेट द मोमेंट ऑफ यू हॅव टू कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. कुठं काढायचं आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया? अबाउट द बेस. बेसला काढायचं आणि डायमेन्शन दिलेत बघा. हा रेक्टँगल आहे 20
बेस आहे आपल्या ट्रायंगलचा 100. This given is 30, 30, 30. So up to here 30, up to here 30, up to here 30. म्हणजे आता काय केलंय, एका ट्रायंगल मधून एक रेक्टँगल कट केलाय. पण आता यांनी सांगितले कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, म्हणजे अबाउट बीसी. यांनी सेंट्रोइडल ऍक्सिसला सांगितलंय का नाही. सो नो नेसेसरी टू फाइंड और टू लोकेट द सेंट्रोइड नाउ. सो लेट अस सॉल्व द प्रॉब्लेम. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ट्रायंगल अबाउट बेस. ट्रायंगलचा बेसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, IBC BH³/12. आणि हा रेक्टँगलचा जो आहे तो आपल्याला माहिती आहे अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. म्हणजे तो आपण काय करूया, इथून हा तुमचा मेन फिगर ना, ही तुमची सेकंड कटआउट फिगर. इथला MI माहिती आपल्याला, हा आपण हा इथून इथं ट्रान्सफर करूया. दॅट इज आय, ह्याला नाव दिले त्यांनी BC2 आणि हा जो आहे तो IBC1 इथं. म्हणजे ह्या दोघांचं सबट्रॅक्शन दॅट इज नथिंग बट I टोटल IBC. आता बघा IBC1 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस ट्रायंगल अबाउट दिस बेस. ओके, तर काय येईल त्याचा फॉर्म्युला, BH³/12. आता B किती आहे बघा, 100 आणि T आहे 90 divided by 12. So this answer comes, हे आन्सर किती येत आहे, 60,75123 mm⁴. IBC2 म्हणजे हा जो रेक्टँगल आहे याचा MI आपण इथे ट्रान्सफर करतो बाय युजिंग द फॉर्म्युला पॅरलल ऍक्सिस थेरम. आता I ची काय आहे बघा, I जी आहे BD³/12, BD³/12 प्लस एरिया ऑफ रेक्टँगल B इंटू D. आता H बघा, आपल्याला आता हे H हवंय ह्या दोन ऍक्सिस मधलं. आता ते कसं काढणार बघा, आता हे आहे 30 प्लस 15 म्हणजे हे आलं 45. ओके, सो लेट अस कॅल्क्युलेट दिस आन्सर. दिस आन्सर इज 1